कृषी सेवा केंद्राच्या विक्रेत्यांकडून विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय। पैठण तालुक्यातील पाचोड येथील सेवा केंद्र चालकांकडून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली। बंद करा 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 साथी ॲप बंद करा बंद करा साथी ॲप। पैठण तालुक्यातील पाचोडसह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कृषी विक्रेत्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत बंद पुकारलाय। अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची विक्री थांबवावी, खत कंपन्यांच्या लिंकिंग पद्धतीला विरोध करावा, तसेच अवैध कीटकनाशके आणि खते यांची अनधिकृत एजंट मार्फत होणारी विक्री रोखावी, अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। याशिवाय साथी ॲपद्वारे बियाणे विक्रीची सक्ती आणि किरकोळ विक्रेत्यांवर लादण्यात येणाऱ्या जाचक नियमांनाही विक्रेत्यांनी तीव्र विरोध दर्शवलाय। या बंदमुळे पाचोडसह ग्रामीण भागात खत, बियाणे आणि कीटकनाशकांचा पुरवठा ठप्प झाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। सरकारने याकडे तातडीने लक्ष देत तोडगा काढावा अशी मागणी कृषी विक्रेत्यांकडून करण्यात येते। सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड। आज आमचे सर्व कृषी विक्रेता या संपामध्ये बेमुदत संप आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की जे खतासोबत लिंकिंग दिलं जातं हे लिंकिंग थांबलं पाहिजे आणि कंपन्यांवर ही कारवाई झाली पाहिजे। काय होतंय, प्रत्येक वेळेस अधिकारी येतात आणि व्यापाऱ्यावर कारवाई करतात, हे चुकीचं आहे। कारण की खत कंपन्यांना जे लिंकिंग येतं हे खत कंपन्या करतात, शेतकऱ्याला दुकानदार कधीच लिंकिंग करत नाही। आणि दुसरी आमची मागणी अशी आहे की साथी पुरवठा ॲप आहे ही कायमस्वरूपी बंद करण्यात यावं, कारण हे नाहक त्रास हा व्यापाऱ्याला ह्या साथी ॲपचा होत आहे। तिसरी आमची मागणी अशी आहे की जे बोगस बियाणे येतं परराज्यातून याच्यावर सुद्धा शासनाने कारवाई केली पाहिजे। अशा आमच्या प्रमुख 3-4 मागण्या आहेत आणि आमच्या मागण्याचा शासन सकारात्मक विचार करून आमच्या सर्व व्यापारीला न्याय द्यावा, कारण की सध्या सर्व व्यापारी हे भयभीत झालेले आहेत। प्रत्येक ठिकाणी FIR सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल होणं, याच्यामुळे व्यापारी सध्या प्रचंड दहशतीखाली आहे। माझी सरकारला एकच विनंती, हे जर तुम्ही तात्काळ जर नाही थांबवलं तर आमचे व्यापारी अजूनही तीव्र आंदोलन करतील आणि याचा निषेध व्यक्त करतील, कारण की अजून खरीप हंगामाच्या तोंडावर आम्ही बंद पुकारलेला आहे। आज जर बंद जूनमध्ये बंद पुकारला तर याचे खूप परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागतील आणि आम्हाला आमचा तसा माणूस नाही की शेतकऱ्यांना याचा त्रास झाला पाहिजे। याच्यातून आम्हाला सुद्धा काहीतरी भेटलं पाहिजे, या हिशोबाने आम्ही हा बंद पाडतो। आम्ही त्या शेतकऱ्याच्या अडवणूक होऊन हा बंद करीत नाही, अशी आमची शासनाला विनंती।